जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम. भाग 5. सूडाचे चक्र होईल. दृश्य 1. किचन. एक कोमल स्पर्श आणि अपराधीपणाची जाणीव. वेळ सकाळ. वातावरण प्रसन्न शांत. किचनमध्ये आरोही गुलाबी साडीत उभी आहे. कोवळ्या उन्हात ती एखाद्या स्वप्नाच्या परीसारखी भासते, पण तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट आहेत. काल आरवने तिला त्या अमानुष शिक्षेमुळे उन्हात एका पायावर उभे राखले. तिचे पाय शिशासारखे जड झाले होते. ती थरथरत्या हाताने पिहूसाठी खिचडीचा चमचा हलवत असते, पण अचानक तिच्या पायात एक जोरात कळ येते. तिचे गुडघे मोडतात आणि ती गरम गॅसच्या दिशेने कोसळते. आरोही घाबरून डोळे मिटते आणि ओरडते, "आई गं!" पण ती जमिनीला स्पर्श करण्याआधीच 2 भक्कम आणि उबदार हातांचा विळखा तिच्या कमरेभोवती पडतो. तो आरव असतो. आरोहीने भीतीने आरवचा शर्ट आपल्या मुठीत गच्च धरलाय. दोघेही स्तब्ध होतात. किचनमध्ये फक्त त्या खिचडीच्या शिजण्याचा आवाज येतोय. आरवच्या नजरेत आज राग नाही तर एक अनामिक हुरहुर आहे. आरव हळुवार आवाजात, तिचे केस सावरत, "आरोही, तू ठीक आहेस?" आरोही नजर खाली झुकवत वेदनेने डोळे गच्च मिटते. "हो सर, मी ठीक आहे." आरव, "मग पाय का थरथरतायत तुझे? चालताना त्रास होतोय ना?" आरोही अडखळत, काही नाही, ते काल उन्हात एका पायावर." एवढंच बोलते आणि शांत होऊन मान खाली करते. हे ऐकताच आरवच्या काळजात जणू खंजीर खुपसला जातो. त्याला तो कालचा प्रसंग आठवतो, जिथे त्याने रागाच्या भरात त्या निष्पाप मुलीला तडपवलं होतं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचे गिल्ट भाव उमटतात. स्वतःचाच राग येतो. मी इतका क्रूर कसा वागू शकतो? आरोही, तुला साधं पाऊलही टाकता येत नाही आणि तू इथे काम करतेस? आरोही, सर, पिहू भुकेली असेल. मी तिच्यासाठी खिचडी बनवत होते. तिला भरवलं की जाईन आराम करायला. आरव, ते काही नाही. चल आधी तू आराम कर. तुझी तब्येत ठीक नाही. तो तिचं काहीही ऐकून घेत नाही. तो पटकन खाली वागतो आणि आरोहीला एखाद्या लहान मुलासारखा आपल्या मजबूत बाहूमध्ये उचलतो. आरोही शॉक होऊन आरवकडे बघते. आरोही, सर नको. सोडा मला, कुणीतरी बघेल. आरव, तिच्या डोळ्यात डोळे घालून आवेगाने बघू दे. माझ्याच बायकोला उचलून घेतलंय, दुसऱ्याच्या नाही. आरोही, आज तू एक पाऊलही जमिनीवर ठेवणार नाहीस. आरवचं तिला माझी बायको म्हणून बोलणं आरोहीला खूप छान वाटतं. तिला असं वाटतं जणू ती हवेत उडते. आरव तिला घेऊन बेडरूममध्ये येतो. तिला बेडवर अतिशय नाजूकपणे बसवतो. तो स्वतः खाली गुडघ्यावर बसून तिचे पाय आपल्या हातात घेतो आणि हलक्या हाताने दाबू लागतो. आरोही, आरव सर, काय करताय हे? माझ्या पायाला का हात लावताय? आरव, श, एकदम शांत. 5 मिनिटांनी बोलता राहू शकत नाही का? आता शांत बस एकदम. आणि तू आजारी पडली तर पिहूला कोण सांभाळेल? मी पिहूसाठी करतोय हे. आरवला काळजी तर वाटत होती आरोहीची, पण तो पिहूचं नाव पुढे करून देत होता. आरोहीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळतो. पहिल्यांदाच आरव तिची इतकी काळजी घेत होता. आरवचं हे रूप ती पहिल्यांदाच बघत होती. आरव, आजपासून तू काहीही काम करायचं नाहीस. घरात नोकर आहेत. आरोही, सर, पण पिहू माझ्याशिवाय ती कोणाच्या हातचं नाही खात. आरव, पिहूला मी स्वतः भरवेन. तू फक्त स्वतःची काळजी घे, पिहूसाठी. दृश्य 2. स्वातीचा बंगला. क्रूरतेचं साम्राज्य. वेळ रात्र. वातावरण भयान. विराज आणि अर्पिता स्वातीच्या भव्य बंगल्यात ऐशोआरामात आहेत. एका काळोख्या कोपऱ्यात स्वातीला खुर्चीला बांधून ठेवले. तिला ड्रग्ज देऊन पूर्णपणे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत ठेवलंय. विराज क्रूर हसून, बघ अर्पिता, स्वातीची संपत्ती, तिचे दागिने, आता सर्व आपलं आहे. पण गंमत बघ, तिच्या वडिलांनी वकिलांकडे लिहून ठेवलंय की स्वातीचा मृत्यू झाला तर सगळी प्रॉपर्टी अनाथाश्रमला जाईल.
मला वाटलं होतं हिच्यासोबत लग्न करून हिला मारल्यावर तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल, पण झालं उलटंच. आता या स्वातीला आपल्याला जिवंत ठेवायला लागेल आणि ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिचा नवरा म्हणून मी तिचे पैसे वापरू शकतो. म्हणून हिचं जिवंत राहणं आपल्यासाठी सोन्याच्या अंडी देणारी कोंबडी आहे. हिला वेडं करून इथेच चढवू आपण. अर्पिता वाईनचा घोट घेत हसत. विराज, वेळ आली आहे आरवसमोर जाण्याची. आता आपल्याकडे पैसा आहे, सत्ता आहे. आता आपण कुणाचेही नोकर नाहीत, मालक आहोत. स्वातीचे पैसे उडवण्यात जी मजा आहे ती आरवच्या त्या संस्कारी घरात नव्हती. दृश्य 3. भोसलेवाडा. शीतलचा खुलासा आणि सत्याचा शोध. शीतल आरोहीला बघायला देशमुख मेन्शनमध्ये जाते आणि बोलते. आरू, कशी तब्येत आहे तुझी? पाय जास्त दुखत आहेत का? ही संगीता ताई अजून किती दिवस त्रास देईल तुला काय माहिती. आरोही, आई नको टेन्शन घेऊ, ठीक आहे मी. तू आहेस ना माझ्यासोबत, मला काही नाही होणार. आणि तुला माहिती आहे, आज आरव सरांनी माझी खूप काळजी घेतली आणि माझे पाय पण चेपून दिले. शीतल म्हणते. हो का? आरू, मला माहिती आहे आरव वाईट नाही ग. हे तर संगीता ताई त्याचे कान भरत असते आणि अर्पिताच्या जाण्याने तो खूप खचला ग. कुठेतरी त्याचं फ्रस्ट्रेशन निघतंय. त्याचं किती प्रेम होतं अर्पितावर. शीतलच्या काहीतरी लक्षात येते. ती आरोहीचा हात पकडून बोलते. शीतल, आरोही, आज कमलाने जे सांगितले ते ऐकून माझं काळीच फाटलं ग. ती अर्पिता बाहेरून किती गोड वागत असली तरी नोकरांना ती जनावरासारखं मारायची. पिहूला तर ती कधी जवळही घेत नसे. ती म्हणायची की मुलांमुळे तिचं स्वातंत्र्य जातं. पिहू रडल्यावर कमलाकडे जाऊन सोडायची. मला असं का वाटतंय अर्पिता जिवंत आहे. आरोही, हो का आई? अगं, मी पण मॉलमध्ये गेली होती शॉपिंगसाठी, तेव्हा मला जो आवाज आला होता तो अर्पिता दीदीचाच वाटत होता. ती मुलगी पाठमोरी उभी होती आणि रिसेप्शनवर भांडत होती. मी तिला बघण्याचा प्रयत्न केला पण ती मध्येच कुठे गायब झाली आणि मी तिचा चेहराही बघू शकले. पण मला आता असं वाटतंय तीच होती. याचा अर्थ ती जिवंत आहे आणि आपल्या विरुद्ध काहीतरी भयंकर कारस्थानं करत असते. दोघे संगीता आत्याचा पाठलाग करतात. संगीता एका 5 स्टार हॉटेलजवळ जाते. तिथे एक मोठी BMW गाडी येऊन थांबते. एक शॉर्ट्स वन पीस घालून एक मुलगी उतरते. ही अर्पिता असते. त्या संगीता आणि अर्पिताची गुप्त भेट बघतात. शीतल आणि आरोही सुन्न होतात. त्या आरवला कॉल करतात पण आरव मीटिंगमध्ये असल्यामुळे फोन उचलत नाही. दृश्य 4. महाट्विस्ट, काळजाचा थरकाप, द ग्रँड क्लायमॅक्स. आरोही आणि शीतल धावत घरी येतात. हॉलमध्ये आरव समोर संगीता आत्या रडण्याचं नाटक करत उभी असते. तिच्या हातात एक चिठ्ठी असते. आरोही ओरडत. आरव सर, अर्पिता दीदी जिवंत आहे. आम्ही तिला स्वतः बघितले. आरवच्या चेहऱ्यावर धक्का नसतो तर एक भयानक शांतता असते. तो ती चिठ्ठी आरोहीकडे फेकतो. आरव, वाच ही चिठ्ठी. अर्पिताने हेच आधीच कळवलंय की ती जिवंत आहे आणि तिला पळून जायला कोणी मदत केली हे सुद्धा लिहिलंय यात. आरोही थरथरत्या हाताने चिठ्ठी वाचते. तिचे डोळे विस्फारतात. आरोही, थँक्यू. तू मला समजावलंस की माझं खरं प्रेम आरव नाही तर विराज आहे. आरवला फक्त काम महत्त्वाचं असते. मी नाही असं जगणं खूप कंटाळवाणं आहे असं तूच मला म्हणाली होतीस. तुझ्या आयडियामुळेच मी पळून जाऊ शकले. तुझी अर्पिता. संगीता आत्या जोरात ओरडत. बघितलंस आरव, ही आरोहीच तुझा संसार मोडायला निघाली आहे. हिच्या आईने आधी माझं घर तोडलं आणि आता ही तुझं आयुष्य उद्ध्वस्त करते. इतक्यात दारात एक महागडी गाडी थांबते. विराज आणि अर्पिताचा दिमाखात प्रवेश होतो. अर्पिता,
आरव समोर उभी राहते आणि आरोहीकडे बघून एखाद्या सापासारखं विषारी हसते. अर्पिता, थँक्यू आरोही, तू मला पळून जायला मदत केलीस आणि विराजकडे जाण्यासाठी बळ दिलंस म्हणून मी आज खुश आहे. आरव, मला माफ कर, पण आरोहीनेच मला सांगितलं की तू माझ्या लायकीचा नाहीस. हो ना आरोही? आरोही सुन्न होते. ती आरवकडे बघते, पण आरवच्या डोळ्यात मात्र आता प्रेम नाही तर फक्त आणि फक्त तिरस्कार आहे. अर्पिताने आरवच्या विश्वासाचा जिवंतपणे खून केला होता. सूडाचे चक्रव्यूह. भोसलेवाडा. मुखवटे गळून पडतात. आरव समोर अर्पिता उभी होती, पण ती जुनी अर्पिता नव्हती. तिचा तो संस्कारी पेहराव गेला होता. डोळ्यात खोटं प्रेम संपलं होतं. आरवचा आवाज दुःखाने फाटला होता. आरव, अर्पिता, काय कमी केलं होतं मी तुला? तू असं निघून जाण्याचा विचार तरी कसा केलास? स्वतःच्या सुखासाठी तू त्या निष्पाप पिहूचा काळजाचा तुकडा असलेला आपल्या मुलीचाही विचार नाही केलास. अर्पिताने तिरस्काराने आरवकडे बघितले आणि म्हणाली, आरव, तुझ्यासोबत राहून मी फार गुदमरून गेले होते. ना कधी बाहेर जाणं, ना कधी शॉपिंग. तीच ती ओल्ड फॅशन साडी नेसून आदर्श पत्नी असल्याचं नाटक करून मी थकले होते. विराजसोबत राहून मला असं हवं ते सर्व मिळतंय, पैसा, पार्टी आणि ग्लॅमर. आरव, पण मी तुला कधीच कशापासून रोखलं नव्हतं अर्पिता. तुला पूर्ण स्वातंत्र्य होतं. मला वाटत होतं तुला साधेपणा आवडतो म्हणून मी तुला बदलायचा प्रयत्न नाही केला. तुला साडीत बघणं मला आवडायचं म्हणून मी तुला कधी बदलायला सांगितलं नाही. तू जर एकदा बोलली असतीस तर तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या असत्या. विराज खवचटपणे हसला आणि अर्पिताला जवळ ओढत म्हणाला, आरव, तिला काय बोलतोयस? ती तर आधीपासूनच माझी गर्लफ्रेंड होती. तुझ्यासोबत लग्न करणं हा आमचा एक मोठा प्लॅन होता. आरवच्या पायाखालची जमीनच सरकली. विराज, तू माझ्या कंपनीत ज्याने घोटाळा केला आणि त्याला मी ब्लॉकलिस्ट केलं, तू परत कसा आलास? विराज, तू मला रस्त्यावर आणलं होतं आरव. केवळ 10 करोडसाठी तू मला बर्बाद केलंस. तुझ्यासाठी ते 10 करोड म्हणजे 1 रुपयासारखे होते, पण माझ्यासाठी माझं आयुष्य होतं. आणि तू मला इंडस्ट्रीमधून ब्लॉकलिस्ट केलं होतंस. म्हणून मग मी ठरवलं की जसं तू मला पैशाच्या बाबतीत बर्बाद केलंस तसं मी तुला इमोशनली बर्बाद करणार. अर्पिताला मीच तुझ्या आयुष्यात पाठवलं होतं आणि यात आम्हाला आरोहीने पूर्ण साथ दिली. आरोही आणि शीतल शॉक होऊन बघत राहिल्या. आरोही ओरडली, हे काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला कधी साथ दिली नाही. मी नाही साथ दिली तुम्हाला. मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. पण अर्पिताने खोटं नाटक सुरू केलं. आरोही, तू आता का अशी बोलते? तूच तर मला समजावलं होतं की हे जगणं कंटाळवाणं आहे आणि मी विराजसोबत निघून गेलं पाहिजे. दृश्य 2. आराधना आजींचा संताप आणि अर्पिताचा उद्धटपणा. तितक्यात आराधना आजी तिथे येतात. अर्पिताने ते तोडके फाटके कपडे आणि तिचा अवतार बघून त्या सुन्न होतात. त्या पुढे जातात आणि रागाच्या भरात अर्पिताच्या थोबाडीत एक सणसणीत कानाखाली मारतात. आराधना आजी, अर्पिता, तुझी हिंमत कशी झाली असं वागायची? मी तुला किती संस्कारी समजत होते. हा कसला पेहराव आहे? तू भोसले घराण्याचा कलंक आहेस. अर्पिता गालावर हात ठेवून आजीकडे बघते आणि मोठ्याने हसते. आजी, तू तर बोलूच नकोस. तू पण मला त्रास द्यायला कमी नव्हतीस. त्या संस्कारी असण्याचं नाटक करून मी फार थकले होते. तुमच्या घरात फक्त तुमच्या तालावर नाचणाऱ्यांचा मान मिळतो म्हणून मी इतकं वर्ष नाटक केलं. मला विराज भेटला, त्याने मला स्वातंत्र्य दिलं. आरवसोबत माझं लग्न तू लावून दिलंस आजी, पण माझं मन कधीच या वाड्यात नव्हतं. विराजने अर्पिताला जवळ ओढलं आणि सर्वांसमोर तिच्या कपाळावर किस केलं. आरवने रागात आपली मूठ आवळली आणि मान फिरवून घेतली. त्याचं काळीज पितळून निघत होतं.
दृश्य 3. नशेत आरव आणि आरोहीचे अश्रू. त्या रात्री आरव प्रचंड दारू पिऊन घरी येतो. तो शुद्धीत नसतो. आरोही बेडवर बसलेले असते. तिचे डोळे रडून सुजले असतात. आरव तिच्याजवळ येतो आणि रडत रडत विचारतो, आरव, का असं वागलीस आरोही? मी अर्पितावर जीवापाड प्रेम केलं आणि तिने त्या विराजसाठी मला सोडलं. ठीक आहे अर्पिता, स्वार्थी निघाली, पण तू तर चांगली होतीस ना. तू का माझ्या पाठीत खंजीर खुपसलास? आरव तिचं काहीही न ऐकता आरोहीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि तिथेच झोपून जातो. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. ती हळूच त्याच्या केसातून हात फिरवत म्हणते, आरव सर, मी असं काहीच केलं नाही. अर्पिता आणि विराजने मला मुद्दाम गुन्हेगार ठरवलं आहे, पण मी माझं निष्पाप असणं कसं सिद्ध करू? दृश्य 4. गोळीबार आणि रक्ताचा अभिषेक. दुसऱ्या दिवशी आरव रागातच ऑफिसला जाण्यासाठी निघतो. आरोही त्याचा विसरलेला डब्बा घेऊन मागे धावते. आरव सर, तुमचा डब्बा. आरव तिच्यावर ओरडतो, काही गरज नाही तुझ्या हातचं खाण्याची. यापुढे मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. कधीच माझ्या समोर येऊ नकोस. आरोही सुन्न होऊन उभी राहते. ती मागे वळणार इतके तिचं लक्ष बागेतील झाडाकडे जातं. तिथे एक माणूस बंदूक रोखून उभा असतो आणि त्याचं लक्ष आरव असतो. आरोहीला ओरडून सांगायला वेळ नसतो. ती जीवाच्या आकांताने धावत येते आणि आरवला जोरात बाजूला धक्का देते. बंदुकीतून गोळी सुटते आणि ती थेट आरोहीच्या खांद्याला लागते. आरव शॉक होतो. तो बघतो तर आरोही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली असते. तो तिला आपल्या बाहूंमध्ये घेतो. आरोही, हे काय केलंस तू? आरोही वेदनेने विव्हळत असते, पण तिच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. ती अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी आरवकडे बघते आणि म्हणते, सर, माझ्यासमोर तुम्हाला कसं मरू देऊ शकते मी? आणि असं पण तुम्हाला माझं तोंड बघायचं नव्हतं ना? बघा, तुमची इच्छा पूर्ण झाली. असं बोलून ती आरवच्या कुशीत बेशुद्ध पडते. दृश्य 5. हॉस्पिटलमधील जीवघेणा संघर्ष. आरव वेड्यासारखा आरोहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये धावतो. तिला ICUमध्ये नेलं जातं. आरवच्या कानात तिचेच शब्द गुंजत असतात, तुम्हाला माझं तोंड बघायचं नव्हतं ना? तुमची इच्छा पूर्ण झाली. आरव ढसाढसा रडत असतो. त्याला स्वतःच्या शब्दाचा प्रचंड पश्चाताप होत असतो. तो बोलतो, का आरोही, का केलंस तू? तू माझ्या वाटेची गोळी स्वतःच्या अंगावर घेतलीस. का अशी वागलीस? मी कसं समजावू स्वतःला? शीतल हॉस्पिटलमध्ये धावत येते. आरव तिला मिठी मारतो. शीतल मावशी, आरोहीने असं का केलं? मी किती त्रास दिला तिला आणि ती माझ्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये आहे. शीतल आरवला रडत म्हणते, अशीच आहे माझी मुलगी. वेडी आहे ती, जी दुसऱ्यासाठी स्वतःला संपवायला तयार असते. पण तू नाही ओळखू शकलास तिला आरव. आरव रडून म्हणतो, काही होणार नाही ना तिला मावशी? डॉक्टर काहीही करा, पण तिला वाचवा. नाहीतर मी स्वतःला कधीच माफ नाही करणार. मावशी, जर आरोही निर्दोष आहे तर मग मी एका निष्पाप मुलीचा छळ केला. तिने शांतपणे सर्व सहन केलं. मी खूप चुकीचा वागलो आरोहीसोबत मावशी. आरव खूप रडतो. तिला तर चान्स होता माझ्यापासून सुटकारा मिळवण्याचा, पण तिने तर स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवले. शीतल, आरव शांत हो. काही नाही होणार आरूला. ती नाही सोडून जाऊ शकत आपल्याला. आणि ती निरागस आहे. तिची आई आणि विराज ते फायदा घेतला आहे. पण मला गॅरंटी आहे आरोहीने अर्पिताला मदत नाही केली. ती तर असं करू शकत नाही. अर्पिताने तिचा गुन्हा आरोहीवर थोपला. असं पण तुला आधीच राग होता आरोहीचा. आणि ती आता जे अर्पिता बोलेल ते तुला खरंच वाटेल म्हणून असं केलं त्यांनी. डॉक्टर बाहेर येतात आणि गंभीर चेहरा करून म्हणतात, पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे.
खूप रक्त गेलं आहे. आम्ही आमचे 100% प्रयत्न करतोय, पण आता सर्व काही देवाच्या हातात आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली आजची कथा? तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सर्वात पहिले कथा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मला पण मोटिवेशन मिळेल नवीन नवीन कथा लिहायला. धन्यवाद.